राम राम शेतकरी मित्रो. मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रो, मी मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता 30 तारखेला गव्हाचा, जे सागरवन बॅगचा. त्याच्यामध्ये आपण सांगलं होतं फुटवेसाठी तर काय लिओसिन त्याला गव्हाला व्यवस्थित शीर लावून फर्स्ट क्लासपैकी पेरणी करा किंवा शिंपडा, ज्याला जसं जमते तसं करा. अशा हिशोबानं मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता. आता पुन्हा सेकंड व्हिडिओ टाकत आहो गव्हासाठी, जेणेकरून फुटवेचे प्रमाण जास्त वाढावं. आता 30 तारखेला मी जो गहू पेरला त्या याला सतत 12 दिवस झाले कंटिन्यू. 12 दिवसानंतर आता सेकंड पाणी म्हणजे दुसरं पाणी, हे दुसरं पाणी याच्यासाठी द्यायचं की गव्हाचं उत्पन्न चांगलं यावं, गव्हाचे फुटवे वाढाव. जे गव्हाचे जे आता फुटवे, आता हे कमी प्रमाणात फुटवे निघालेला, वलावा खूप कमी झाला. आता हे फुटवे निघाले, फुटवे चांगल्या तऱ्हेने निघले, पण अजून आपल्याला फुटवे पाहिजे याच पोझिशनमध्ये. जर आपल्याला फुटवे वाढवायचे असेल तर पहिल्या पाण्याला तर निघत, दुसऱ्या पाण्याला 100% फुटवे वाढवता येतात. त्यासाठी करायचे प्रयोग म्हणजे काय, त्यासाठी उपाय काय करायचे, उपाययोजना काय करायच्या, तर त्यासाठी सुरुवातीला पाणी द्यायचं, व्यवस्थितशीर चांगलं पाणी देऊन घ्यायचं. आता ओलावा हटल्यामुळं नाही का फुटवे कमी निघतात. गव्हाला ताण, मुळीला आता ताण बसला, ज्याला ताण नसला पाहिजे. कारण जर बालपणी असते ते मोठेपणी तर त्याला पाण्याची गरज, कमतरता भागत नाही. पण लहान जे बालपण असते त्याला पाण्याची कमतरता भागते. वरची जशी वल हडकल तसं त्याला पाण्याचं स्रोत मिळत नाही, त्यामुळं नाही का फुटवे वगैरे जास्त होत नाहीत. आता याचा वलाव हडकला, आता 12 दिवस कंप्लीट झाले. आता गव्हाची उगमशक्ती चांगली झाली. आता याच्यात आपल्याला फुटवेची वाढ कशी करायची आणि काय करायचं, त्यासाठी महत्त्वाचं काय करायचं माहीत आहे का, याला आता पाणी दिल्याच्या नंतर एक लगेच ह्युमिक जेल मारायचं. ह्युमिक जेल याच्यासाठी मारायचं की मुळ्यात जास्त प्रमाणात करते. जेवढ्या मुळ्या वाढतील तेवढे फुटवे वाढेल. आणि जेवढे फुटवे हे होतील गव्हामध्ये आत्ताच झाले पाहिजे. पुन्हा मोठं होऊन फुटवे होऊन मग काय होते, एक लहान राहते, आपला गहू काढते वेळेस एक लहान राहते, एक ओंबी मोठी असते. मग ते गहू कापणीच्या टाईमला एक कवळी जे ओंबी झालेली आहे किंवा लहान आहे, तर ते कवळा असते. त्याच्यामुळं नाही का ते फुटवे नंतरचे कामी ना आताचे गरजेचे. आता जेवढे फुटवे जमते तेवढे वाढवून मोकळं व्हायचं. प्रत्येक शेतकऱ्याने हे दक्षता कधीही घ्यायची. जे गव्हाचं उत्पन्न जर आपल्याला 17, 18 किंवा 20 क्विंटल आसपास पाहिजे, तर फुटवे वाढले पाहिजे, हे आपण पहिले काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आता त्याला फुटवे वाढवण्यासाठी ह्युमिक जेल एखादं कीटकनाशक सोबत घेऊन घ्यायचं, जेणेकरून तांबेरा वगैरे येऊ नये. आता गव्हावर तांबेरा पडते, बालपणी पडते किंवा थोडंसं तिसऱ्या पाण्याच्या वेळेपर्यंत तांबेऱ्याचं नियोजन करता येतं. तांबेऱ्यासाठी काय साधं सिंपल ह्युमिक जेल वापरलं तरी चालते आणि एक कीटकनाशक वापरलं तरी चालते, जेणेकरून आता बुरशीचा काही विशेष नाही गव्हामध्ये. गव्हामध्ये सरासरी बुरशीचं प्रमाण येतच नाही. गव्हाला कुठल्याही प्रकारची बुरशी लागत नाही. गहू असं एक पीक आहे की त्याला बुरशी लागत नाही. कोणी म्हणते बुरशी लागते, हे लागते, ते लागते. बिलकुल गव्हाला बुरशी-गिरशी काही लागत नाही. गहू हे असे पीक आहे की याला बुरशीनाशकची गरज नाही. त्यासाठी अशा पद्धतीने नियोजन करा आणि 12 ते 15 दिवसाच्या आतमध्ये एक पाणी द्या. त्या पाण्याचा एक चांगल्या पद्धतीनं फायदा होते. मुळीला म्हणजे पाहिजे तसं पाणी मिळते आणि लगेच फुटवे काढले तर व्यवस्थितशीर एक लेवल आले पाहिजे शेवटला कटाईच्या वेळेस. आणि कापते वेळेस गव्हाचं नियोजन व्यवस्थितशीर लागून जाते. नाहीतर हिरवे दाणे राहिले किंवा हिरवे गहू राहिले की माणसाला कसतरी वाटते नंतर फुटवे पडले. त्यासाठी आताच फुटवेचं काय आहे ते प्रमाण वाढवून घ्यायचं. दुसऱ्या पाण्यामध्ये दुसरं पाणी झाल्या झाल्या लगेच फवारणी मारून तुम्ही नियोजन करू शकता. ठीक आहे मित्रो, धन्यवाद. ठेवतो मी.